गोपींनी काय केलं? केवळ गोविंद गोविंद नामाचा आश्रय घेतला, केवळ भगवंताचं एक स्मरण मात्र केलं आणि त्या स्मरणावर गोपी ऑक्सिजन सारखं जगत होत्या. आपल्याला तर भगवंताशी काहीही घेणं देणं नाही. एकदा आपली कामं निघली, फक्त दुःख आलं, त्यावेळेस आपल्याला भगवंताची फार मोठी गरज वाटते. देवा असं वाटतं की माणसावर काय पहाड तुटून पडलाय आणि तो भगवंत येईल आणि अलगद हातानं उचलून बाजूला ठेवेल. ती काय जेसीबी आहे? नाही. भगवंत स्वतः दुनियेचा ऑपरेटर आहे. तो तुमचं दुःख का म्हणून दूर करायला येईल? कारण तुम्ही त्याची भक्ती केली आहे का हे जीवनात आधी डोकून पाहावं आणि नंतर भगवंताला हाक मारावी की तू देवा माझ्याकडे ये. आणि जर आपण भगवंताला कधीही आपलं असं केलं नाही आणि देवाला जर हाक मारली नसेल तर भगवंत आपल्यापर्यंत येतील का? येत नाहीत. कुंती मातेनं भगवंताला दुःख मागितलं की भगवंता तू माझ्याकडं विपत्ती पाठव, कारण त्या विपत्तीत तू माझ्या जवळ येतोस आणि माझं संरक्षण करतोस. अगदी आपल्याला मग दुःख मागायचे का आता भगवंत यावं म्हणून? नाही. पहिले भगवंताचीच आराधना करायची आणि त्याने ज्या वेळेस माणसाची हृदयावस्था परिपक्व होईल त्यावेळेस भगवंत स्वतः आपल्याकडे येतील. विठ्ठल